हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत ज्याच्या मदतीनं रिप्रोडक्शनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो किंवा क्युअर करू शकतो. सो त्या व्हिडिओमध्ये आपण मेन 3 टेक्नॉलॉजी स्टडी केल्या. त्यात फर्स्ट होती IVF इन विट्रो फर्टिलायझेशन, सेकंड आपण बघितली सरोगेसी आणि थर्ड जी मेथड आपण स्टडी केली त्याच्यामध्ये होती थर्ड जी मेथड आपण बघितली ती होती सीमेन बँक किंवा स्पर्म बँक. सो हे मॉडर्न टेक्नॉलॉजी हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. त्यानंतर आज आपण डिटेल स्टडी करणार आहोत. ट्विनची डेफिनेशन मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेली, ती डेफिनेशन आपण पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. सो बघा, 2 embryos डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस. सो एकाच युटेरसमध्ये एकाच वेळी जर 2 एम्ब्रिओ डेव्हलप झालेले असतील, ओके, जर 2 एम्ब्रिओ डेव्हलप झालेले असतील तर त्या 2 एम्ब्रिओंपासून 2 ऑफस्प्रिंग डेव्हलप होतील आणि सायमल्टेनियस डिलिव्हर केले जातील किंवा त्यांना बर्थ दिली जाईल. सो या दोन्ही ऑफस्प्रिंगना ट्विन्स असं म्हटलं जातं. सो डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात ठेवायची आहे. 2 embryo develop simultaneously in same uterus. 2 embryo develop simultaneously in same uterus and thus 2 offspring are delivered simultaneously. Such offsprings are called as twin. या ऑफस्प्रिंगना ट्विन असं म्हटलं जातं. मग हे जे ट्विन्स आहेत हे ट्विन्स 2 टाईपचे असतात. फर्स्ट मोनोझायगोटिक ट्विन आणि सेकंड डायझायगोटिक ट्विन. इथपर्यंत मी तुम्हाला काल सांगितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आज आपण मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स काय आहेत हे डिटेल स्टडी करणार आहोत. सो बघा, मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. मोनोझायगोटिक ट्विन जे असतात ते एकाच एम्ब्रिओपासून तयार झालेले असतात. मग एक एम्ब्रिओ म्हणजे काय तर बघा, फॉर एक्झाम्पल जर ही एग असेल आणि हा स्पर्म असेल आणि या 2 सेल जेव्हा एकमेकींशी फ्यूज होतात तेव्हा जी सिंगल सेल तयार होते त्या सेलला आपण म्हणतो झायगोट. तर हा झायगोट डिव्हाइड आणि रिडिव्हाइड होऊन सेलचा मास जो तयार होतो या मासला म्हटलं जातं एम्ब्रिओ आणि या एम्ब्रिओपासून फिटस डेव्हलप होतो. सो बघा, एकच एग एकच स्पर्म फ्यूज झाले आणि काय फॉर्म झाला झायगोट आणि हा झायगोट कशामध्ये डेव्हलप होतो एम्ब्रिओमध्ये. सो हा जो एम्ब्रिओ आहे एकच एम्ब्रिओ आहे, या ठिकाणी एक एग आणि एक स्पर्म फ्यूज होऊन एकच एम्ब्रिओ तयार झाला. तर या एकाच एम्ब्रिओपासून जर 2 इंडिव्हिज्युअल डेव्हलप झाले तर त्या ट्विन्सना मोनोझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. सो बघा, मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप और फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. एकाच एम्ब्रिओपासून डेव्हलप होतात. एम्ब्रिओ म्हणजे काय हे सगळ्यांना कळलं का बघा, एग स्पर्म फ्यूज झाले आणि झायगोट तयार झाला. झायगोट ही एक सेल आहे, ही एकदा डिवाइड झाली 2 सेल होतील, 2 सेल डिवाइड झाल्या 4 सेल, 4 च्या 8, यावेळी सेलचा नंबर इन्क्रीज होतो आणि या सेलच्या मासलाच आपण एम्ब्रिओ असं म्हणतोय. सो एका एम्ब्रिओपासून डेव्हलप होतात. इफ cells of embryo are separated within 8 days, okay, then monozygotic twins are formed. Monozygotic twins are formed. बघा, एग आणि स्पर्म फ्यूज होऊन काय तयार झाला झायगोट. झायगोट एकदा डिवाइड झाला 2 सेल तयार होतील, पुन्हा डिवाइड झाला 4 सेल, 4 च्या 8, असं डिव्हिजन होत राहील. तर झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत जो काही एम्ब्रिओ तयार झालेला आहे, हा पहा एम्ब्रिओ. तर हा एम्ब्रिओ जर 2 पार्टमध्ये डिवाइड झाला म्हणजे यातल्या काही सेल्स सेपरेट झाल्या आणि यातल्या काही सेल त्याच्यापासून बाजूला, यावेळी एकाच एम्ब्रिओमधल्या सेल सेपरेट झाल्या, कंडिशन महत्त्वाची आहे, विदिन 8 डेज
झायगोट तयार झाल्यापासून 8 डेजच्या आतमध्ये इफ सेल्स ऑफ एम्ब्रिओ आर सेपरेटेड विदिन 8 डेज फ्रॉम झायगोट फॉर्मेशन, विदिन 8 डेज फ्रॉम झायगोट फॉर्मेशन, झायगोट फॉर्मेशनच्या 8 डेजच्या आतमध्ये, विदिन 8 डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन, झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत एम्ब्रिओच्या ज्या सेल आहेत त्या जर 2 पार्टमध्ये डिवाईड झाल्या, तर आता 2 सेपरेट एम्ब्रिओ फॉर्म झाले. त्या एम्ब्रिओपासून 2 इंडिव्हिज्युअल, बघा 2 एम्ब्रिओ फॉर्म झाले. या एम्ब्रिओपासून एक ऑफस्प्रिंग डेव्हलप होईल आणि या एम्ब्रिओपासून दुसरं ऑफस्प्रिंग डेव्हलप होईल. सो इथं कंडिशन महत्त्वाची काय आहे, एम्ब्रिओच्या सेल सेपरेट झाल्या पाहिजेत. आणि कधी सेपरेट झाल्या पाहिजेत, झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत या सेल्स सेपरेट झाल्या पाहिजेत. तर याच्यापासून 2 एम्ब्रिओ फॉर्म होतील. त्यानंतर यांच्यापासून जे 2 एम्ब्रिओ डेव्हलप झाले, ऑफस्प्रिंग डेव्हलप फ्रॉम these embryo are genetically similar. सो या ठिकाणी हे जे 2 एम्ब्रिओ फॉर्म झालेत, या 2 एम्ब्रिओंपासून जे 2 ऑफस्प्रिंग तयार होणार हे जेनेटिकली सिमिलर असणार. का बरं जेनेटिकली सिमिलर असणार, कारण बघा हे 2 एम्ब्रिओ याच एग आणि याच स्पर्मपासून डेव्हलप झालेले आहेत. सो या एगमधले 23 क्रोमोझोम आणि यातले 23 क्रोमोझोम कंबाईन होऊन झायगोटमध्ये 46 झाले आणि ह्या प्रत्येक सेलमध्ये ते 46 क्रोमोझोम कॉपी होऊन प्रत्येक सेलमध्ये गेलेत. म्हणजे क्रोमोझोम जे आहेत हे एक्झॅक्टली ह्या दोघांचे कसे आहेत, सेम आहेत, किंवा जीन दोघांचेही सेम आहेत. त्यामुळे हे जे 2 ट्विन्स डेव्हलप होत आहेत हे जेनेटिकली सिमिलर किंवा आयडेंटिकल असतात. त्यानंतर सेकंड थिंग, जे जेंडर असतात ह्या 2 इंडिव्हिज्युअलचे, तर ते जेंडरसुद्धा सेम असतात. आता जेंडर सेम म्हणजे काय, बघा जर या एगमध्ये एक्स क्रोमोझोम असेल आणि स्पर्ममध्ये सुद्धा एक्स क्रोमोझोम असेल, तर इथं झायगोटमध्ये कॉम्बिनेशन होणार एक्स एक्स आणि या प्रत्येक सेलमध्ये गेलेला क्रोमोझोम कोणता असेल, एक्स एक्स. हेच सेल 2 पार्टमध्ये डिवाईड झालेत. इकडेही एक्स एक्स क्रोमोझोम गेलेत, इकडेही प्रत्येक सेलमध्ये एक्स एक्स हेच क्रोमोझोम गेलेले आहेत. त्यामुळे हे ऑफस्प्रिंगसुद्धा फिमेल असणार आणि हे ऑफस्प्रिंगसुद्धा फिमेल. तसंच समजा एक्स आणि वाय असं जर कॉम्बिनेशन झालं तर झायगोटमध्ये कंडिशन असेल एक्स वाय. ह्या प्रत्येक सेलमध्ये जो सेक्स क्रोमोझोम जाणार आहे तो असणार आहे एक्स वाय आणि याच्यापासून जो इंडिव्हिज्युअल डेव्हलप होईल तो असेल मेल. जर हा मेल असेल तर हा सुद्धा मेल. इन शॉर्ट, या पद्धतीनं जेव्हा मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप होतात त्यांचं जेंडर सेम असतं, म्हणजे एकतर ती दोन्हीही मुलं असतात किंवा दोन्हीही मुली असतात. सगळ्या कंडिशन कळल्या का बघा. मोनोझायगोटिक ट्विन कशापासून तयार होतात, सिंगल एम्ब्रिओपासून डेव्हलप झालेले असतात. मग आता सिंगल एम्ब्रिओपासून कशा डेव्हलप होतात, तर सेल्स ऑफ एम्ब्रिओ आर सेपरेटेड विदिन 8 डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन. झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत जर एम्ब्रिओच्या सेल 2 ग्रुपमध्ये सेपरेट झाल्या, डिव्हाइड झाल्या, तर सेपरेट झालेल्या दोन्ही ग्रुपपासून 2 वेगवेगळे ऑफस्प्रिंग डेव्हलप होतात. पण हे जे दोन्ही ऑफस्प्रिंग आहेत यांचे जीन सेम. सो हे महत्त्वाचं आहे की हे जेनेटिकली कसे आहेत, सेम. त्यामुळे ह्यांचा ॲपिअरन्स एक्झॅक्ट सेम, सेम टू सेम दिसतात ते, कारण त्यांचे जीन 99.9% जीन सेम आहेत आणि जेंडरसुद्धा सेम. म्हणजे जे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात याच्यामध्ये एकतर दोन्ही मुली असतात किंवा दोन्हीही मुलं असतात. एक मुलगा आणि एक मुलगी अशी कंडिशन मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये असत नाही. सगळ्यांना पॉईंट समजला का बघा. सो यावेळी हे मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म होतात. यात अजून एक कंडिशन आहे, ती काय कंडिशन आहे बघा. So see, if cells of embryo divide after 8 days
ऑफ झायगोट फॉर्मेशन. देन काय सांगितलं बघा, एग आणि स्पर्म फ्यूज होऊन काय तयार होतो, झायगोट तयार होतो. आणि तयार झाला की या झायगोटचं डिव्हिजन जे आहे ते सुरू राहतं. तर झायगोटचं डिव्हिजन जो झायगोट डिवाइड होतोय आणि सेलचा मास तयार करतोय, तर हा जो सेलचा मास आहे तो झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत जर 2 ग्रुपमध्ये तो एम्ब्रिओ डेव्हलप झाला तर 2 ऑफस्प्रिंग तयार होतात. दोन्ही ऑफस्प्रिंगचा जीन एकदम सेम असतो. दोन्ही ऑफस्प्रिंग जे आहेत त्यांचा जेंडरसुद्धा सेम असतं. त्यांचा ॲपिअरन्स म्हणजे दिसणंसुद्धा सेम असतं. पण आता दुसरी कंडिशन दिली, इफ सेल्स ऑफ एम्ब्रिओ डिवाइड आफ्टर 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसांनंतर जर त्या एम्ब्रिओच्या सेल 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाल्या तर यांच्यापासून जे ट्विन्स तयार होतात, या ट्विन्सना कंजॉइंट ट्विन्स किंवा यांनाच म्हटलं जातं सायमिस ट्विन. कंडिशन सेम आहे, एम्ब्रिओ 2 ग्रुपमध्ये डिवाइड होणार आहे. पण जर 8 दिवसाच्या आत 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाला तर तयार होणारे दोन्ही ऑफस्प्रिंग जेनेटिकली सिमिलर, जेंडर सेम आणि ॲपिअरन्ससुद्धा सेम. पण सेम एम्ब्रिओ जर 8 दिवसांनंतर 2 पार्टमध्ये डिवाइड झाला तर मात्र त्याच्यापासून डेव्हलप होणारे जे 2 ऑफस्प्रिंग आहेत त्यांना कंजॉइंट ट्विन किंवा सायमिस ट्विन म्हणतात. आणि यांच्यामध्ये बऱ्याचदा कॉमन बॉडी पार्ट्स जे आहेत ते बघायला मिळतात. सो बॉडी, some parts of body are joined. Okay, so जे 2 इंडिव्हिज्युअल डेव्हलप होत आहेत यांचे काही बॉडी पार्ट एकमेकांना अटॅच झालेले दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन्ही इंडिव्हिज्युअलचे डोकी जे ते एकमेकांना अटॅच झालेत पण बाकीची जी बॉडी आहे ती सेपरेट आहे. किंवा असं असू शकतं की पाठीच्या बाजूने ते एकमेकांना अटॅच आहेत. अशी कोणतीही गोष्ट असू शकते की कंजॉइंट ट्विन जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा त्यांचे बॉडी पार्ट्स जे आहेत ते एकमेकांना जॉईन झालेले असतात. सो मुलांना कंजॉइंट ट्विन किंवा त्यालाच सायमिस ट्विन म्हटलं जातं. ही कंडिशन नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्या आधी जे सांगितले ते सिमिलर दिसणारे जे ट्विन्स असतात तीही कंडिशन लक्षात ठेवा, ज्याला आपण मोनोझायगोटिक ट्विन्स असं म्हणतोय. सो ट्विन्समध्ये डेफिनेशन महत्त्वाचे आहे. ट्विन्सचे 2 टाईप, मोनोझायगोटिक ट्विन आणि डायझायगोटिक ट्विन. जे मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत ते ट्विन्समध्ये जर एम्ब्रिओ 8 दिवसाच्या आत 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाला तर तयार होणारे दोन्ही ऑफस्प्रिंग जेनेटिकली सिमिलर, ॲपिअरन्स सिमिलर आणि जेंडरसुद्धा सिमिलर. पण तोच एम्ब्रिओ जर 8 दिवसांच्या नंतर झायगोट आज तयार झाला, त्यानंतर 8 दिवस डिव्हिजन चालू राहिलं आणि 8 दिवसांनंतर तो एम्ब्रिओ जर 2 पार्टमध्ये डिवाइड झाला तर जे ट्विन्स तयार होतात त्यांना कंजॉइंट ट्विन्स किंवा सायमिस ट्विन्स असं म्हणतात. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की या ट्विन्सचे काही बॉडी पार्ट्स एकमेकांना अटॅच किंवा चिकटलेले असतात. हे झालं मोनोझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्स नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत डायझायगोटिक ट्विन्स. आता डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय बघा, तर हे जे ट्विन्स आहेत हे 2 सेपरेट एम्ब्रिओपासून डेव्हलप होतात. 2 सेपरेट एम्ब्रिओ. तर 2 सेपरेट एम्ब्रिओपासून डेव्हलप होतात म्हणजे काय, तर जेव्हा युटेरसमध्ये बाय चान्स एकाच वेळी 2 एग, 2 oocytes are developed in ovary. बघा फिमेलमध्ये प्रत्येक मंथला ॲक्च्युली एकच एग डेव्हलप होतो. पण बाय चान्स सपोज एखाद्या मंथमध्ये जर 2 oocyte डेव्हलप झालेले असतील तर कंडिशन काय होईल बघा, oocyte किती आहेत, 2. जे सीमेन रिलीज केलं जातं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये त्यात स्पर्म किती असतात, मिलियन्स ऑफ स्पर्म असतात. सपोज एक स्पर्म जो आहे तो या एग बरोबर किंवा oocyte बरोबर फ्यूज झाला आणि दुसरा स्पर्म या oocyte बरोबर फ्यूज झाला. ह्या दोघांच्या फ्युजननी एक झायगोट फॉर्म होणार आहे आणि या दोघांच्या फ्युजननी हा एक झायगोट तयार होईल. हा झायगोट एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होईल आणि याच्यापासून एक ऑफस्प्रिंग जे आहे
ते डेव्हलप होईल आणि हा जो झायगोट आहे तो सुद्धा एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होईल आणि याच्यापासून एक ऑफस्प्रिंग जे आहे ते तयार होईल. सो या पद्धतीनं 2 ऑफस्प्रिंग एकाच वेळी डेव्हलप झाले. सो बघा कंडिशन काय सांगितली की जर बाय चान्स फिमेलच्या ओव्हरीमध्ये 2 एग डेव्हलप झाले आणि या दोन्ही एग बरोबर 2 वेगवेगळे स्पर्म फ्यूज झाले तर झायगोट किती तयार झाले 2 झायगोटपासून 2 वेगवेगळे एम्ब्रिओ डेव्हलप झाले आणि यावेळी डेव्हलप झालेले जे ट्विन्स असतात या ट्विन्सना डायझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. आता हे जे डायझायगोटिक ट्विन्स आहेत यांच्यामध्ये बघा जर हा एग जे इथं कंडिशन सांगितलेली आहे की डायझायगोटिक ट्विन्स जे आहेत ते कधीकधी दोन्हीही मुली असू शकतात, दोन्हीही मुलं असू शकतात किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असंही असू शकतं. सो कसं आहे बघा, सो याच्यामध्ये कंडिशन लिहिते आहे जेंडर मे बी सेम और डिफरंट. यांचं जेंडर जे आहे ते सेम असू शकतं किंवा डिफरंट असू शकतं आणि हे जे इंडिव्हिज्युअल असतात ते जेनेटिकली डिफरंट असतात. सो दीज आर जेनेटिकली डिफरंट. मग आता ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला समजून घ्यायला लागतील, जेनेटिकली डिफरंट आणि जेंडर डिफरंट. तर बघा या एगमधले क्रोमोझोम वेगळे आणि या एगमधले क्रोमोझोम वेगळे, या स्पर्ममधले क्रोमोझोम वेगळे आणि या स्पर्ममधले क्रोमोझोम वेगळे आणि यामुळे इकडे जे कॉम्बिनेशन झालं आहे ते वेगळं आहे आणि या बाजूचं कॉम्बिनेशन वेगळं आहे. सो हे 2 इंडिव्हिज्युअल जेनेटिकली सेम असण्याचा प्रश्न येत नाही. आणि आता दुसरं जे सांगितलं जेंडर सेम असू शकतं किंवा डिफरंट असू शकतं तर ते काय असतं बघा, एगमध्ये कंपल्सरी कोणता क्रोमोझोम असतो, एक्सच असतो. पण समजा या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम असेल आणि या क्रोमोझोममध्ये या स्पर्ममध्ये वाय क्रोमोझोम असेल तर ह्याचं कॉम्बिनेशन होणार आहे एक्स आणि याचं कॉम्बिनेशन होणार आहे एक्स वाय. सो यापासून जो इंडिव्हिज्युअल डेव्हलप होईल तो असेल मेल किंवा बॉय आणि यापासून जो इंडिव्हिज्युअल डेव्हलप होणार आहे ते असणार आहे गर्ल. कधी असंही असू शकतं की दोन्ही स्पर्ममध्ये एक्सच असेल, दोन्हीही गर्ल्स डेव्हलप होतील. दोन्ही स्पर्ममध्ये वाय असं असेल तर दोन्हीही बॉय डेव्हलप होतील. पण हे सो बघा जे डायझायगोटिक ट्विन आहेत याच्यामध्ये कधी एक मुलगा आणि एक मुलगी असं असू शकतं, कधी दोन्ही मुली असू शकतात, कधी दोन्ही मुलं असू शकतात. तर यांना म्हटलं जातं डायझायगोटिक ट्विन्स. सो मुलांनो आज आपण ट्विन्स स्टडी केले. फर्स्ट ट्विन्सचे डेफिनेशन लक्षात घ्या. ट्विन्स म्हणजे काय, सो जेव्हा 2 एम्ब्रिओ सायमल्टेनियसली युटेरसमध्ये डेव्हलप होतात आणि 2 ऑफस्प्रिंगना सायमल्टेनियसली डिलिव्हर केलं जातं तेव्हा त्या दोन्ही ऑफस्प्रिंगना ट्विन्स असं म्हटलं जातं. ट्विन्सचे किती टाईप आहेत, 2, मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिकमध्ये काय सांगितलं तर हे ट्विन्स एकाच एम्ब्रिओपासून फॉर्म झालेले असतात. कसे काय तर एग स्पर्मच्या फ्युजननी झायगोट तयार होतो, झायगोटच्या डिव्हिजननी एम्ब्रिओ तयार होतो. तर हा जो एम्ब्रिओ आहे झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत जर 2 पार्टमध्ये डेव्हलप झाला तर डेव्हलप झालेल्या दोन्हीही पार्टपासून 2 वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स डेव्हलप होतात. हे दोन्ही इंडिव्हिज्युअल जे आहेत ते जेनेटिकली सेम असतात कारण एकाच एग आणि एकाच स्पर्मपासून डेव्हलप झालेत. त्यामुळे जीन सेम असल्यामुळे त्यांचं ॲपिअरन्ससुद्धा सेम आणि त्यांचं जेंडरसुद्धा सेम. सो हे एक्झॅक्टली सिमिलर दिसणारे ट्विन्स. पण यात दुसरी कंडिशन सांगितली ते म्हणजे एम्ब्रिओ जर 8 दिवसांनंतर 2 पार्टमध्ये डिवाईड झाला तर जे 2 इंडिव्हिज्युअल दिसत आहेत तयार होत आहेत यांचे काही बॉडी पार्ट्स जे आहेत ते जॉईन असतात आणि त्यांना कंजॉईंट ट्विन्स किंवा सायमेस ट्विन असं म्हटलं जातं. आणि शेवटचं सांगितलं डायझायगोटिक ट्विन. डायझायगोटिक ट्विन्समध्ये जेव्हा 2 सेपरेट एम्ब्रिओ डेव्हलप होतात कधी होतील जर त्या फिमेलच्या युटेरसमध्ये 2 oocyte तयार झाले, 2 oocyte 2 वेगवेगळ्या स्पर्मबरोबर फ्यूज झाले तर झायगोट किती तयार होतील 2 आणि 2 झायगोटपासून 2 वेगवेगळे एम्ब्रिओ जे आहेत ते डेव्हलप होणार आहेत. तर हे 2 एम्ब्रिओनपासून डेव्हलप होणारे जे ऑफस्प्रिंग आहेत ते जेनेटिकली डिफरंट असतात, वेगवेगळे जीन वेगवेगळे असणार कारण दोघांचाही एग आणि स्पर्म वेगवेगळा आहे. त्यानंतर जेंडर सेम असू शकतं किंवा डिफरंटसुद्धा असू शकतं.
सो या कंडिशन ज्या आहेत ह्या तुम्हाला डायझायगोटिक ट्विन्समध्ये लक्षात ठेवायचे आहेत. सो ट्विन्सचे डेफिनेशन: मोनोझायगोटिक ट्विन्स, डायझायगोटिक ट्विन्स, कंजॉईंट ट्विन्स आणि सायमेस ट्विन. हे जे ट्विन्सचे वेगवेगळे टाईप स्टडी केले हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. सो इथं ट्विन्स हा जो पॉईंट आहे तो आपला संपलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. या लेसनमधला हा आपला शेवटचा पॉईंट आहे आणि त्यानंतर आपण हा लेसन रिवाईज करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे. जे तुम्हाला ट्विन्सचे टाईप सांगितले हे बुकमधून व्यवस्थित रीड करा आणि त्याची प्रिपरेशन करा, कारण याच्यावरती याआधी बोर्डला क्वेश्चन विचारलेला आहे. सो कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिकमध्ये काय फरक असतो आणि कंजॉईंट किंवा सायमेस ट्विन म्हणजे काय, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ स्टडी करूया. सो थँक्यू.